चला पाकच्या कोणत्या ठिकाणांवर हल्ले करण्यात आलेले आहेत त्यावर आता नजर टाकू। जसं आपण बघतोय एका बाजूला पाकिस्तान, दुसरीकडे भारत, पीओके आणि पाकिस्तान अशा दोन्ही ठिकाणी हल्ले झालेले आहेत। एकूण 9 ठिकाणी हल्ले करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये बहावलपूर आणि मुरीदके ही दोन महत्त्वाची ठिकाणं आहेत जिथे हल्ले झालेले आहेत। बरोबर आहे। आणि ठिकाणं पण अशी निवडलेली होती की जिथं याच्या आधी सुद्धा भारतावरती हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं गेलं आणि दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प्स जिथे जिथे होते। मुझफ्फराबाद आहे, भिंबर आहे, सियालकोट आहे, मुरीदके आणि बहावलपूरचा तो उल्लेख केला बरोबर। गुलपूर, चक अमरू आणि कोटली अशी 9 ठिकाणं टार्गेट करण्यात आली आणि टार्गेटेड मिशन होतं जे अर्थातच राफेल आणि सैन्य दलाने यशस्वी केलं। अरे आणि यात एक महत्त्वाची गोष्ट फक्त आपल्याला सांगायची की 3 महत्त्वाचे जे संघटना आहेत, दहशतवादी संघटना हिजबुल, लष्कर-ए-तैयबा आणि जैश ए मोहम्मद या तिन्ही तळांना, मुख्यालयांना उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुझफ्फराबादमध्ये काय होतं तर दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प, मुरीदेमध्ये लष्कर-ए-तोयबाचं हेडक्वार्टर, कोटलीमध्ये दहशतवाद्यांना आसरा दिला जायचा आणि जैश ए मोहम्मदचा तळ हा बहावलपूरमध्ये होता। तर त्यामुळे अर्थातच ही सगळी ठिकाणं अतिशय महत्त्वाची कारवाईच्या दृष्टीनं, ऑपरेशनच्या दृष्टीनं। करेक्ट। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून काल जे काही 20 मिनिटांमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं त्याने पाकला दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून सडेतोड उत्तर देण्यात आलेलं आहे। आता स्क्रीनवर 3 दृश्य आपण बघता आहात। ज्या वेळेला हा एअर स्ट्राईक झाला त्यानंतर 3 ठिकाणी काय परिस्थिती होती तर सगळ्यात पहिलं आपण बघूया लष्कर-ए-तैयबा। मुरीदके इथं लष्कर-ए-तैयबाचं मुख्यालय आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलं। त्यानंतर आपण बघतोय बहावलपूर, हे बहावलपूर जे ठिकाण आहे ते पाकिस्तानमधलं ठिकाण आणि ते लोकवस्तीच्या मध्यभागी असलेले ठिकाण आहे, पण बरोबर टार्गेट करून बहावलपूरचं जैश ए मोहम्मदचं मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आलं आणि सियालकोटला हिजबुल्लाचं जे मुख्यालय होतं ते सुद्धा पूर्णपणे बेचिराख करण्यात आलेलं आहे। पाकिस्तानकडनं अनेकदा भारतावरती भ्याड दहशतवादी हल्ले झाले होते आणि या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सुद्धा तितकंच चोख प्रत्युत्तर दिलेलं। यापूर्वी 18 सप्टेंबर 2016 साली 4 दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेच्या जवळ उरी इथल्या सैन्याच्या ब्रिगेड मुख्यालयावरती हल्ला केला। त्यामध्ये 19 जवान शहीद झाले। मग 11 दिवसांनी भारतानं त्याचं उत्तर दिलं, सर्जिकल स्ट्राईक केला। 29 सप्टेंबर 2016ला भारताच्या कमांडोजनं नियंत्रण रेषा पार केली आणि सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे 6 तळ उद्ध्वस्त केलेले। यामध्ये जवळपास 40 दहशतवादी ठार झाले। खरंय। पुढे 12 दिवसांनी आपण उत्तर दिलं अजून एका हल्ल्याला, पुलवामा हल्ला। पुलवामा इथं 14 फेब्रुवारी 2019 मध्ये पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला। जम्मू श्रीनगर हायवेवर सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर आत्मघातकी असा हल्ला करण्यात आला आणि यामध्ये आपण आपल्या 40 जवानांना गमावलं। या हल्ल्यानंतर 12 दिवसांनी म्हणजे 26 फेब्रुवारी 2019ला भारतानं सर्जिकल स्ट्राईक केला। भारतीय हवाई दलाच्या विमानांनी बालाकोट इथल्या जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळाला उद्ध्वस्त केलं। यामध्ये जवळपास 300 अतिरेकी ठार झाले। पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी हल्ला केला। बैसरन व्हॅलीमध्ये 26 निरपराध नागरिकांची हत्या केली, ज्यामध्ये 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा समावेश होता। आणि यानंतर बरोबर 15 दिवसांनी भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलंय आणि प्रत्युत्तर दिलंय। पाकिस्तानमधले दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त करत जशास तसं प्रत्युत्तर देण्यात आलं। या 3 दृश्यांमधनं दाखवायचं हे आहे की उरी हल्ला झाला त्यानंतर आपण 11 दिवसांनी पाकिस्तानला धडा शिकवलेला आहे। त्यानंतर पुलवामा जो हल्ला झाला त्यानंतर 12 दिवसांनी आपण पाकिस्तानला धडा शिकवलेला आहे आणि आता पहलगाम हल्ला झाल्यानंतर सगळ्यात मोठा जबाब आपण त्यांना दिलाय, प्रतिशोध आपण घेतलाय तो फक्त 15 दिवसांमध्ये।